चिखलदरा तालुक्यातील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे। पाण्याच्या टाकीच्या दुर्घटनेमध्ये एका निरागस मुलीचा बळी गेला तर 3 मुली गंभीर जखमी झाल्यात। या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। शासकीय मदत जाहीर, आमदार काळे यांनीही केली आर्थिक मदत। आम्ही या घटनेचा सखोल आढावा घेतला असून जखमी विद्यार्थिनीची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। 8 मतदारसंघाच्या चिखलदरा तालुक्यामध्ये राहणाऱ्या वसंतराव नाईक आश्रमशाळेमध्ये झालेली दुर्घटना, या दुर्घटनेमध्ये पाण्याची टाकी कोसळून 3 मुली गंभीर झाल्या आणि 1 मुलीची मृत्यू झाली होती। त्या मुलीला संस्थेकडून 7 लाख रुपये मदतीला देण्यात आली। आदिवासी अप्पर आयुक्त यांच्याकडून आणि संस्थेकडून एकूण 7,25,000ची मदत ही आमदार केवलराम काळेच्या माध्यमातून झाली। एकूण ही घटना काय होती, वसंतराव नाईक आश्रमशाळेची अधीक्षिका आपल्यासोबत आहे, जाणून घेऊया। 6 ते 7चा जेवणाचा टाईम होता आणि मुलं मुली सगळे जेवणाकरता बसलेले होते। तर काही मुले जेवण करत होते नेहमीप्रमाणेच, काही मुली खरकटं टाकण्याकरता टाकी, सिमेंटची टाकी आणि प्लास्टिकची टाकीमधला जो भाग आहे आणि नेहमी त्यांची जी खरकटे टाकण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी खरकटं टाकण्याकरता विद्यार्थिनी आणि मुलं मुली जात होते आणि अचानकच टाकीचा उजवा भाग खाली कोसळला आणि त्यामध्ये 4 मुली म्हणजे आतमध्ये होत्या। तर एक राधिका हिरा जामुनकर वर्ग 9वा आणि सुमरती सोमा जामुनकर वर्ग 8वी आणि राणी मुंगसा धांडे वर्ग 8वी आणि अनिशा भुरिया शेलूकर वर्ग 9वी अशा 4 मुली होत्या। तर आम्ही तसंच जसं कोसळला भाग तसंच आम्ही अधीक्षक सर, मी, आमचे सर्व चतुर्थ कर्मचारी, सर्व जेवढेही तिथे हजर होतो तेवढे सगळे आम्ही लगेच धाव घेतली आणि त्या मुलींना त्या मलब्यातून बाहेर काढलं आणि लगेच गाडीमध्ये बसून आम्ही हॉस्पिटलला त्यांना भरती करण्यात आलं, प्रायव्हेट हॉस्पिटलला रावत। तुमच्या शाळेच्या इमारती जीर्ण झाली म्हणून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं आहे का, किंवा ती जीर्ण झाली किंवा काय कारण होतं की ती तुम्हाला माहिती नाही मिळाली त्याची? नाही, त्या संदर्भात तर सर मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण मला या शाळेमध्ये बदली होऊन 2च वर्ष झाले। याबद्दल तर मला काही कल्पना नाही आहे। शाळेचं म्हणजे जागाही बदलणार होती असं काही विषय? हां, शाळेची जागाबद्दल सांगू शकते की ज्या ठिकाणी आता मुलींचं हॉस्टेल आहे, वसतिगृह आहेत, तर त्याच ठिकाणी जागेचं बांधकाम आपण चालू करणार होतो। तिथेच शाळेची पण व्यवस्था आणि त्याच ठिकाणी मुलामुलींचं हॉस्टेलची पण व्यवस्था, स्वयंपाकगृह वगैरे म्हणजे टोटल शाळा आपण त्या ठिकाणी बांधकाम सुरू करणार होतो। एकूणच आता उपचार कसा, याची तब्येतबद्दल आपण आढावा घेतला? हो, मुली इथे दवाखान्यामध्ये आणल्यानंतर मुलींचा उपचार खूप चांगल्या पद्धतीने डॉक्टर रावत यांच्या हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर दवाखाना डॉक्टर साहेबांनी पण अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आणि त्यांचा उपचार खूप चांगल्या पद्धतीने केला। आणि विशेष म्हणजे तसेच आमचे संस्थेचे अध्यक्ष गौरवभाऊ काळे साहेब, आमदार साहेब यांनी खूप चांगल्या पद्धतीने मुलींना सहकार्य केलं आणि आजपर्यंतचा त्यांचा पूर्ण खर्च पण संस्थेकडूनच होत आहे आणि त्यांना कुठल्याही पद्धतीची म्हणजे कुठल्याही प्रकारची कमी पडू नाही देत आहे आणि केवलराम काळे यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या मुलींच्या उपचाराची दक्षता घेतलेली आहे आणि काळजी घेतलेली आहे। एकूणच या संपूर्ण विषयानंतर जी मृतक मुलगी आहे सुमरती, तिला काय मदत करण्यात आली आहे पूर्ण तुमच्याकडून, संस्थेकडून आणि आदिवासी आयुक्तांकडून? हां, जी मृत मुलगी आहे सुमरती सोमा जामुनकर गांगरखेड्याची, त्या मुलीला संस्थेकडून अप्पर आयुक्त यांच्याकडून 7 लाख रुपये 7,25,000ची मदत देण्यात आलेली आहे आणि तिचा अंतिम संस्कार पण खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलेला आहे। क्या हुआ था उस दिन, दुर्घटना क्या हुई थी और अभी उपचार कैसे शुरू है? आपको वहाँ क्या हुआ हमारे को नहीं मालूम सर, हम तो गांव में था। हमारे को सर ने फ़ोन लगाया, गाड़ी से लेने आया था, हम आ गए। क्या हुआ था फिर? हाँ, क्या हुआ था फिर बच्चों को, तुम्हारे बच्चों को नोट स्कूल में हुआ, हमारे को नहीं मालूम। यहाँ पर देखने? हाँ, यहाँ पर हम देखने को आया। यहाँ इलाज कैसा हुआ? इलाज अच्छा हो रहा है। कितने करा इलाज, कौन आया था? सब सरों मिलने को आते हैं, डॉक्टरों ने सब। और कौन है? चलो, अध्यक्ष आमदार साहब सब आते हैं। हमारे को केवलराम काळे ने हमारे बच्चों को प्राइवेट अस्पताल में भर्ती किया
उन्होंने हमारा सब अच्छा किया, उनको बहुत बहुत धन्यवाद। आता बरी आहे तब्येत त्यांची. एकीचं ऑपरेशन झालेलं आहे, दोघांची आज त्यांना सुट्टी येऊन राहिली. व्यवस्थित आहे, चांगली आहे प्रकृती. आले तेव्हा कशी स्थिती? मार लागलेला होता. 3 पेशंट होते. एकीचं पायाला फ्रॅक्चर होतं आणि दोघांना किरकोळ मार होता. एकीचं दुसऱ्या पेशंटला पायाला फ्रॅक्चर होतं पंजाला. आता तिघांची प्रकृती चांगली आहे. डिस्चार्ज 2 जण डिस्चार्ज होते, एक आहे सर. उस दिन बच्चों ने खाना खा रहा था तो उनको वो कराटा फेंकने गया था तो उनको वो अचानक से टाँकी गिर गया तो उनको मालूम नहीं थे. अडेक्सा में दम गुर्जी उन सब था. फिर इनको उठाया फिर दवाखाना लाया फिर इलाज करा. क्या है ना, सब टाइम पर इनको सब सुविधा मिली? हाँ मिली. उपचार आपका सही हुआ अस्पताल में? हाँ कौन कौन आया था? पूरा अडेक्सा में दम गुर्जी उन पूरा चपरासी उन पूरा मालूम. और संस्था के जो आमदार वगैरह? आतिशा आमदार मर गए वालों को पैसे भी दिया. कलराम काड़े ने सबका धन्यवाद. रानी सदाते. क्या हुआ था? उस दिन मैं पानी ढाक दे रहा था तो अचानक से धक्का लग गया. उसमें पता ही नहीं चला और वैसे हो गया. उसके बाद तो मैं उठ के एक साइड बाजू हो गया. फिर बेड के नीचे दुखने लग गया तो और इधर दवाखाना में लेके आ गया. उपचार कैसा हुआ? दवा गोली और सलाइन सब किया. अच्छा है. अभी तबीयत कैसी? अच्छा है ना. युवती मेळघाट येथील आश्रमशाळेतील दुर्घटनेची सविस्तर माहिती. या दुर्घटनेने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तात्काळ मदतीची घोषणा केली असली तरी भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. आम्ही या घटनेचा पाठपुरावा करत राहू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज.